मुख्यमंत्री जे गृहमंत्री पण आहेत त्यांना माझं खास निवेदन आहे, दोन गोष्टींची चौकशी करा। एक, मला आलेले फोन हातातला छोटा भाग झाला, पण मोठा भाग की पूर्ण बीडमध्ये किती किती महत्त्वाच्या पदांवर, पोलीस पदांवर किती किती लोक ही एकाच समाजाची आहेत आणि बिंदू नामावली नावाचा जो प्रकार आहे ज्याच्यात प्रत्येक समाजाला, प्रत्येक कुठल्याही समाजाबरोबर चुकीचं काम करण्यात येऊ नये आणि हेच करण्यासाठी शासनाचे जे नियम आहेत ते पाळले गेले पाहिजेत। म्हणून आत्ताच्या घटकेला जे जे ज्या पदावर आज आहेत, आज ते त्या त्या पदाची चौकशी करून ती पूर्ण यादी शासनाने जाहीर करावी, एवढी माझी ठणकावून मागणी आहे आणि हे तात्काळ करण्यात यावं। आणि शेवटचा मुद्दा जो मला मुद्दाम मांडायचा आहे की शासनाने अक्षरशः थेर चालवलेत, थेर। ते आत्ताची जी SIT आहे, आत्ताची जी चौकशी आहे, जी CID चौकशी आहे, ते ॲब्सोल्युटली सगळ्यांना धूळफेक आहे, दुसरं तिसरं काही नाही। आज सकाळी मी जी नावांसकट ट्विट देखील केलं की बीड जिल्ह्यातल्या पोलिसांकडे जर तुम्ही SIT करून देत असाल तर ते काय खाक चौकशी करतील संतोष देशमुख प्रकरणाची? कशी करू शकतील? ते तिथली माणसं ही त्यांच्या बरोबर आहेत, गेले कित्येक वर्ष ते बरोबर आहेत, वाल्मिक कराडना नमस्कार करणारी माणसं आहेत आणि अशी माणसं त्यांच्या विरुद्ध चौकशी करतील असं महाराष्ट्र अपेक्षा करूच शकत नाही। ही ताबडतोब जिल्ह्याबाहेरची माणसं आणा, जमलं तर राज्याबाहेरची आणा, पण ही माणसं ही चौकशी करू देणार आम्ही नाही आणि वाटल्यास पूर्ण महाराष्ट्रात आंदोलन उभं करू आणि तिथेच मंत्रालयावर आणू आणि कुठल्याही परिस्थितीत ही ताबडतोब SIT बरखास्त करण्यात यावी अशी माझी ठणकावून मागणी आहे शासनाकडे। आता कोणाला प्रश्न विचार